मोदीला काय भाव दिले ते मी पक्ष नाही सर्वसामान्य शेतकरी सत्तावराचा 22 लाख रुपये मोडून येते आणि श्रीपाजी नाईक साहेब माझ्या प्लॉटवर छतावरी लावायला लावलेली संपतराव अनंत काळे सुरली. बर, काय अडचण होती? माझं शेतावरी पीक केलं तुम्ही. बर, मग शेतावरी पीक केल्यावर काय केलं, मला मंत्री दोन येऊन भेटले, म्हणजे आमच्या प्लॉटलाच भेटले. कुठलं मंत्री? श्रीपाद नाईक साहेब. श्रीपाद नाईक? श्रीपाद नाईक केंद्रीय मंत्री. हा, केंद्रीय मंत्री होतं. हां, आता माझे आहेत त्यावेळेला मंत्री होतं. मग असं काय केलं, म्हणजे तालुक्याला 10 कोटी रुपयाला त्यांनी लागणी करायला लावले म्हणून आम्ही केले शेतावरी. शेतावरी हा पीक. मग आमचं पीक जे आहे ते नेलं कंपनीनं. मग कंपनीनं नेलं आणि ती कंपनीनं काय केलं, आम्हाला पेमेंटच केलं नाही. मला एकच म्हणायचं आहे की मंत्र्यांना आम्हाला विश्वास टाकला, केंद्रीय मंत्र्यांनी, त्याच्यामुळं आम्ही पिकं केली उभा. मग ज्या वेळेला असं माझं 22 लाख रुपये नाही का माढा तालुक्यातलं 15 ते 20 कोटी रुपये शेतकऱ्याला सगळ्याचं बिलं चेक दिलं. झिरो हर्बल कंपनी. आणि ती 2-3 वेळेला म्हणजे असं आमची मिटिंग बी घेतली केंद्रीय मंत्र्यानं, आणि ते आमचं पेमेंटच केलं नाही. मग मला एकच सांगायचं आहे की शेतकऱ्याचं आमची अशी अवस्था झाली की आम्ही कर्जबाजारी झालो. अनेक गोष्टी म्हणजे हे झाले, प्रसंग आला, वाईट प्रसंग आला. म्हणजे इतकं 2-2 वर्ष सांभाळून सनी ते आम्ही काढून सनी मजुरांनी कुंड ही कोण दोन्ही विकली, कंपनीने नेली बी, चेक दिला आम्हाला. मग आता लिंबाळकर साहेबांच्या आम्ही तिथं बी गेलो शेतकरी. मग लिंबाळकर साहेबांनी काय आमची दखल घेतली नाही. परवा पिंपळनेरला भेटलो लिंबाळकर साहेबांनी, तर त्यांनी काय दखल घेतली नाही. म्हणून आता काय कारण आली माहिती आहे का, दादांना मी ती चंद्रकांत दादाला ती बोललो, बबन दादाला वेळोवेळी मी मागणी केली की मग परत त्या केंद्र सरकारने काय केलं, आम्हाला अनुदान केलं. ह्या औषधी वनस्पती अनुदान केलं, पण ते अनुदान बी आम्हाला काय लाभून दिलं नाही. थोडक्यात म्हणजे तुम्हाला कर्जपायती करायला लावलं, पैसे मिळले नाहीत आणि ही सगळी अडचण तुम्ही कानावर घातली. हर्बल कंपनीने यांची फसवणूक केली. अहो, केंद्रीय मंत्र्यांनी केली. हर्बल कंपनीचा काय संबंध आहे? ती 3-3 वेळेला बैठका टाकून केलंय. 3-3 वेळेला अशा बैठका टाकून सभा केली कंदरला आमचे शेतकरी सगळ्या. आम्ही त्या झिरो हर्बल कंपनीवर विश्वास दिला नाही. केंद्रीय मंत्री नाईक साहेब. आता काय झालं, आता तुम्ही मांडलं का तुमचं म्हणणं मांडलं, आणि चंद्रकांत दादाला आता एक पत्र दिलं आमचं की 10 कोटी रुपये आमचं जे सगळं शेतकऱ्याचं आहे आमचं द्या, आम्ही काय तुमच्याशी पाठीशी आम्ही सहमत आहे. आम्ही बबन दादाच्या नेहमी पूर्वी 30 वर्ष झालं मी सहकार्य. तर बबन दादाला पत्र दिलं की आमची काहीतरी इलीवाट लावा ना शेतकऱ्याची. 20-20 कोटी फसवणूक झाली, केंद्राकडून फसवणूक झाली. आता एक प्रयत्न झाला की इतका चांगला रंगलेला कार्यक्रम लोक सहमत झाले की एका बूथवर 370 मतं आपल्याला आरामात मिळतील, तर ते डिस्टर्ब करण्यासाठी कोणते एक विरोधक आणून बसवला. तर त्या विरोधकाला टॅकल कसं करायचं, बूथवर एखादा प्रश्न विचारला तर त्याला उत्तर कसं द्यायचं, अशा प्रकारचे सर्वपक्षीय मेळावे चाललेले आहेत. आणि त्यामुळे आत्ताचं एक प्रात्यक्षिक झालं, चांगलं झालं की ज्याच्यामध्ये कसे आता हळूहळू पॅनिक होऊन पायाखालची वाळू घसरून विरोधक बरं, आपल्याकडे लोकशाही आहे त्यामुळे कोणी हात लावायचं नाही ना, त्यामुळे कोणी हात लावला नाही. माझ्या पोलिसांनी सांगितले कोणी त्याला हात लावायचा नाही.
पण तो एक माणूससुद्धा अख्खी सभा डिस्टर्ब करू शकतो, कारण त्याला माहिती आहे की कोणी आपल्याला हात लावणार नाही आहे. त्यामुळे अशा वेळेला कसं शांत राहायचं. म्हणून तर मी सुरुवातीलाच सगळ्यांना सांगितलं की तोंडामध्ये साखर, डोक्यावर बर्फ, पायाला भिंगरी आणि हृदयामध्ये अबकी बार 400 पार असं घेऊन काम करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.